वापर करणं संपलं की मनुष्याचं हे अस्तित्व ते सुद्धा संपल्यात जमा आहे. जगण्यासाठी जगायचं एवढीच त्याची किंमत असते. हे आपल्याला माहीत आहे. आणि याच नजरेनं पाहत असताना तसा अज्ञानामध्ये जन्मास आलेला मनुष्य अज्ञानाची कुठलीही जाणकारी न घेता त्याकडे कुठलंही लक्ष न देता ते काहीतरी आपलं एक फार मोठं जीवनातले अडसर आहेत असं न समजता जो मनुष्य जगतो, कुठलाही हा विचार न करता स्वतःबद्दल, हा मनुष्यसुद्धा त्या वेड्यांच्या सारखाच जगतो. आणि त्याला हा वेड म्हणण्याशिवाय दुसरा काही शब्दप्रयोग नाही. म्हणून हे जग वेड्यांचं आहे असे म्हटलं जातं. कबीरासारखे संत म्हणतात हे जग आंधळ्यांचं आहे म्हणून. आणि बुद्धाची भाषा तीच आहे की जन आंधळे आहेत. आंधळे आहेत का तर त्यांना आपलं स्वतःचं अस्तित्व समजण्याची, पाहण्याची, जाणण्याची ताकद नाही. पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, योग्यता आहे, ती ताकद आहे मनाच्या माध्यमातून, परंतु त्याचा वापर करण्याची त्याचं कुठलीही इच्छा नाही. इसपासून माणसाचं अज्ञान जे आहे ते चिरंतर राहतं आणि त्या अज्ञानामध्ये तो जगतो आणि अज्ञानामध्ये मरतो. तर यासाठी आपल्या मनाचं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, त्याच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. नित्यच्या जीवनामध्ये आपण आपल्या मनाच्या संपर्कात नसतो. मन जसं मनात येईल, मन जसं वागेल, मनाच्या जशा भावना होतील त्याप्रमाणे आपण नुसतं वागत राहतो. परंतु मनात हे आलं आहे ते बरोबर आहे की चूक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, माझ्या लाभाचं आहे की नाही, याचा आपण चुकूनही विचार करत नाही. अशा तऱ्हेनं आपलं स्वतःचं जीवन हे आपलं मन हाताळतं, त्याच्यावरती आपला ताबा असत नाही. आणि तरी मनुष्य चुकीनं म्हणतो की मी मनाचा राजा, पण तो मनाचा गुलाम असतो. आणि बुद्धानं ही भूमिका बदलायला सांगितलं की प्रत्येक मनुष्य अज्ञानाच्या नावानं मनाचा राजा म्हणतो, परंतु प्रत्यक्षात तो मनाचा गुलाम असतो. आणि त्याला आपल्या मनाचं खऱ्या अर्थानं राजा बनायचं असेल, मालक बनायचं असेल तर त्याला मनाची साधना करणं आवश्यक आहे, मनाच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. हा अत्यंतिक महत्त्वाचा संदेश, हा अत्यंतिक महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या कुठल्याही समाजानं लक्षात घेतला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की मागासलेपण बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये तितकंच अधिक राहिलं. आणि मनुष्य आजही म्हटला तरी तितकाच आंधळा आहे जितका तो अगोदर होता. आता जी माणसं काही ना काही साधना करतात त्यांच्या बाबतीमध्ये असे हे उद्गार काही लागू होतील असं नाही, परंतु काहींच्या बाबतीमध्ये ते लागू होतात. कारण अनेक जण साधना करताना मेकॅनिकल करतात. आपल्या जीवनात दररोज प्रतिदिन परिवर्तन व्हावं ही त्यांची भावना नसते. अनेकदा लोक साधना करताना, मेडिटेशन करताना आपले आजार कमी व्हावेत म्हणून मेडिटेशन करायचं, टेन्शन कमी व्हावं म्हणून मेडिटेशन करायचं, फार कटकटी आहेत त्या थोड्याशा दूर व्हाव्या, आराम मिळावा, स्वस्थ वाटावं म्हणून मेडिटेशन करणारे आहेत. असं मेडिटेशन करणं हेही तसंच अंधश्रद्धेमध्ये बुडणार आहे. तर या दृष्टीनं प्रत्येक माणसानं आनापानसतीपासून आपल्या मनाच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जशी ही साधना आपली वाढत जाते, ही साधना बसूनही करता येते, चालत असतानाही करता येते, फक्त बोलत असताना करता येत नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. इतर कुठली कामं करत असतानासुद्धा करता येते. अनेक उपायांनी आनापानसती करता येते. कॉन्स्टंट, सतत, कधीही विस्मरण न होता आनापानसती आपल्याला कायम करता येते. परंतु सोपा मार्ग आहे त्याचा अभ्यास करण्याचा, त्यामध्ये स्वस्थ होण्याचा, रुटीन होण्याचा, तो आहे आनापानसतीची साधना. तर आपण ती साधना काही वेळ करूया आणि मग आपल्या अभ्यासाकडे आपण वळूया.
धम्मबंधूंनी भगिनींनो, यापूर्वी आपण मागच्या वेळेस बुद्ध धर्मातील मार या संकल्पनेचा विचार केलेला होता. मार ही संकल्पना ही पूर्णपणे मनाशीच निगडीत आहे. आपले शारीरिक अस्तित्व आणि मानसिक अस्तित्व हे मारमय आहे, हा त्याचा मुख्य अर्थ होता. आज आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि बाबासाहेबांनी इतर काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या ग्रंथामध्ये हाताळलेले आहेत. जे प्रश्न वरवर पाहता जितके महत्त्वाचे आहेत त्याहीपेक्षा सामाजिक दृष्ट्यांचा विचार करता ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न बाबासाहेबांनी इथे उपस्थित केलेला आहे की एकंदरीत बुद्धाच्या शिकवणीमध्ये सम्यक दृष्टीला पहिलं स्थान का आहे. अष्टांगिक मार्ग आपल्याला माहीत आहे. अष्टांगिक मार्गाची सुरुवातच मुळात सम्मादिठ्ठीपासून होते, सम्यक दृष्टी. आणि दुःखमुक्तीचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहे. सर्व बुद्धाची शिकवण जी आहे ही त्या अष्टांगिक मार्गामध्ये सामावलेली आहे. आणि त्या मार्गाचं मग नानेक प्रकारे जे काही विवेचन केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे, ते हे अत्यंत विस्तृत स्वरूपाचं असल्यामुळं अपरिमित आहे आणि त्याला बौद्ध वाङ्मय म्हटलेलं आहे, जे अगणित आहे, प्रचंड आहे. जसं पालीमध्ये भरपूर आहे तसं संस्कृत भाषेमध्ये आहे, चीनी, तिबेटी याही भाषांमध्ये प्रचंड साहित्य आहे. त्यामुळं हे सारं साहित्य एखाद्या जीवनामध्ये कोणी अभ्यासू शकेल अशी अजिबात शक्यता नाही. परंतु हा सारा आर्य अष्टांगिक मार्ग या शिकवणीचा विस्तार आहे. त्या शिकवणीचे बारकावे आहेत. अनेकांनी अनुभवातून जे जे काही जाणलं ते अनुभव त्या स्पष्टीकरणासाठी वापरलेले आहेत. त्यामुळं त्रिपिटक जे विशाल आहे ते विशाल असण्याचं मुख्य कारण हे आहे की अष्टांगिक मार्गाची शिकवण त्यामध्ये विस्तृतपणे मांडलेली आहे. जसे जसे ज्यांना अनुभव आले, जसं जसं ज्यांना आकलन झालं त्याप्रमाणे त्यांनी ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जगामध्ये कुठल्याही धर्माचं नाही एवढं प्रचंड वाङ्मय हे बुद्ध धर्माचं आहे. आणि हा फक्त 8 अंगांचा मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मंत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्मा समाधी. ह्या 8 अंगांचं प्रचंड विश्लेषण आहे. आणि या 8 अंगांनाच वेगवेगळ्या पद्धतीनं जाणताना आपल्याला त्याची अज्ञात अशी माहिती होते आणि तो अनुभव आपण आपल्या ध्यानाच्या आणि अभ्यासाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. तर यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात की बुद्धानं तो प्रश्न इथे मुद्दाम मांडलेला आहे की सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का. आता इतर कुठल्याही धर्माकडे पहा, त्या धर्मामध्ये प्रथम स्थान कोणाला आहे. समजा आपण हिंदू असाल तर आपल्या त्या हिंदू धर्माच्या संकल्पनेमध्ये पहिलं महत्त्व कशाला आहे. ईश्वर, देव आहे. ख्रिश्चन असाल
तर गॉड आहे. मुसलमान असाल, अल्लाह आहे. त्यामुळे इतर सर्व धर्मांमध्ये प्रामुख्याने ईश्वराला स्थान दिलेलं आहे. जैन धर्मात मात्र तसं नाही. जैन धर्म ईश्वराला मानत नाही, पण जैन धर्मानं आत्म्याला स्थान दिलेलं आहे की माणसाजवळ आत्मा आहे. आत्मा अशुद्ध आहे, तो परिशुद्ध करणं हे धर्माचं काम आहे. म्हणून जैन धर्माची शिकवण ही सारी आत्मशुद्धीसाठी आहे. त्यांनी आत्मा गृहीत धरलेला आहे. आणि मग पुढचं स्थान कशाला, तर माणसानं ते मानलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. ते खोटं आहे, चुकीचं आहे याबद्दल कुठलीही शंका उपस्थित करता कामा नये, मानलंच पाहिजे. आणि मग तिसरं स्थान कुठल्या गोष्टीला आहे, तो ईश्वर मोक्ष देतो. सुखदुःख त्याच्या हातामध्ये आहे. आपल्याला मुक्ती पाहिजे, स्वर्ग पाहिजे, जे काही भविष्यामध्ये सर्व कल्याणाचं असं म्हणून मानलं जातं आहे, त्याला स्वर्ग म्हणतात, इतर काही म्हणतात. ते जर आपल्याला मिळायचं असेल तर ईश्वरानं जे सांगितले ते ऐकलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. मग ते करणं म्हणजे काय, पुढे जे काही कर्मकांड असेल, हिंदू धर्मामध्ये प्रचंड कर्मकांड आहे, ते केलं पाहिजे. ते ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे आहे. ते केलं तर तो पावतो आणि आपल्याला सुख देतो किंवा आपली संकट नष्ट करतो किंवा पुढच्या जन्मी आपल्याला स्वर्ग देतो. ख्रिश्चन काय म्हणतील, हे बाकीचं काही पूजा अर्चना करण्याचं कारण नाही, फक्त त्याची प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळे ख्रिश्चन धर्म मूर्ती वगैरे काही ठेवत नाही, परंतु चर्चमध्ये त्याची प्रार्थना होते. मुसलमानांचं तेच आहे, तेही मूर्ती वगैरे काही ठेवत नाहीत, पण त्यांच्या मस्जिदीमध्ये सुद्धा केवळ प्रार्थना केली जाते. तर हा जो महत्त्वाचा भाग आहे की इतर धर्माचं सारं महत्त्व, सारं लक्ष हे प्रामुख्यानं हे ईश्वर आणि अशा बाह्य शक्तींच्या वरती अवलंबून आहे. या गोष्टींचा माणसाला प्रत्यक्ष लाभ काय, फक्त एवढी एकच आशा की मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, मेल्यानंतर चांगला जन्म लाभेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आत्ता जगत असताना या कुठल्याही गोष्टीचा माणसाला काडीचाही फायदा नाही. काही लक्षात येतं, आत्ता जगत असताना त्या धर्माला मानून त्याप्रमाणे वागत असताना आत्ता या जीवनामध्ये त्याचा कोणाला काहीही फायदा नाही, लाभ नाही. जे काही मिळायचं ते मृत्यूनंतर स्वर्गाच्या रूपानं. आणि हे एकंदरीत मानवी समाजामधलं महत्त्वाचं वातावरण असल्यामुळं, अशी समज असल्यामुळं बुद्धानंच आपल्या धर्मामध्ये अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का दिलं याचा विचार करायलाच पाहिजे. बुद्धाला का दिलं नाही, बुद्ध धर्माचा रचयिता, बुद्ध धर्म सांगणारा, बुद्ध धर्म ज्यानं शोधला तो बुद्ध आहे. म्हणजे बुद्ध धर्माची सुरुवातही बुद्धापासून व्हायला पाहिजे ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट धम्म आहे, मग दुसरं स्थान धम्माला पाहिजे. तिसरं स्थान परंपरेनं संघात दिलेलं आहे, म्हणून संघालाही मानलं पाहिजे. अशी कुठेतरी बुद्ध धर्माची सुरुवात पाहिजे. मूळ काय आहे बुद्ध धर्माचं, बेसिस काय आहे, आधार काय आहे, तर बुद्ध धर्माचा आधार आहे सम्यक दृष्टी. बुद्ध नाही, धम्म नाही, संघ नाही, बाकी काहीही नाही, सम्यक दृष्टी. आणि सम्यक दृष्टीचा सरळ सरळ संबंध आहे प्रत्येक माणसाशी. दुसऱ्या शब्दात जर म्हणायचं झालं तर बुद्ध धर्माचा पाया मनुष्य आहे, केंद्रबिंदू मनुष्य आहे. हा मनुष्य जीवन जगतो, त्यातली मुख्य शक्ती मनस आहे किंवा मान आहे, मन आहे. म्हणून या मनापासूनच बुद्ध धर्माची सुरुवात होते.
आणि हे मन जसं सर्वसामान्यपणे आहे तसं ते राहता कामा नये, तर ते मन विशेष प्रकारे घडलं पाहिजे. त्या मनाला जाणता आलं पाहिजे, समजता आलं पाहिजे, सत्य असत्य ओळखता आलं पाहिजे, ते पाहण्याची शक्ती त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून सम्यक दृष्टी लाभली पाहिजे. काही लक्षात येतं आपल्याला? सम्यक दृष्टी हा बुद्धधर्माचा पाया आहे, ती बुद्धधर्माची सुरुवात आहे आणि तोच बुद्धधर्माचा शेवट आहे. म्हणून इतर कुठल्याही धर्मामध्ये जे नाही ते बुद्ध धर्मामध्ये आहे. काय आहे ते? इतर धर्माने माणसाचा विचार केला नाही, बुद्धांना माणसाचा विचार केला. इतर धर्मानं माणसाजवळ काही शक्ती आहे की नाही त्याचा विचार नाही केला. बुद्धांना माणसाजवळ मनस नावाची, मन नावाची प्रचंड शक्ती आहे याचा विचार केला. सुखदुःख माणसाच्या जीवनात कसं निर्माण होतं याचा इतर कुठल्याही धर्माने विचार केला नाही. बुद्धानं तो विचार केला की मनुष्याचं सुख मनुष्य निर्माण करतो, मनुष्याचं दुःख मनुष्य निर्माण करतो. हे अतिशय विलक्षण जगावेगळं तत्त्व बुद्धानं सांगितलेलं आहे. म्हणून सुखदुःखाचा सरळ सरळ संबंध माणसाच्या जीवनाशी आहे आणि त्याला दुःख नको असतं, सुख हवं असतं. हा त्याच्या जीवनभरचा संघर्ष आहे, जीवनभरचा विचार आहे, सारं जीवन त्यासाठी अर्पण केलेलं आहे. म्हणून एकंदरीत माणसाचं अस्तित्व ज्या विचाराभोवती गुंफलेलं आहे, बांधलेलं आहे, तो विचार सुखदुःखाचा आहे, दुसरा विचार नाही. म्हणून माणसाच्या त्या अस्तित्वाचा, त्याच्या सुखदुःखासह असणाऱ्या स्थितीचा विचार फक्त बुद्धानं केला. आणि माणसाला सुख हवं असतं, दुःख नको असतं. बाकीचे धर्म म्हणतात माणसाला सुख हवं असतं, दुःख नको असतं, त्यांनाही ते मान्य आहे. पण त्याच्यावरती उपाय काय? ते म्हणतात ते सुखदुःख आपल्या हातात नाही कोणाचे, ते देवाच्या हातात आहे. म्हणून त्याच्या नादी लागा, त्याची पूजा करा, त्याला प्रसन्न करा. बुद्धानं नेमकं त्या सुखदुःखाचं मूळ शोधून काढलं. कुठून निर्माण होतं, कोण निर्माण करतं, कसं निर्माण होतं. आणि ते जे बुद्धाला सापडलं आहे ते आहे माणसाचं मन. माणसाचं मन सुख निर्माण करतं, माणसाचं मन दुःख निर्माण करतं. बाकी दुसरी कुठलीही बाहेरची शक्ती त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, कोणाला सुख देऊ शकत नाही, कोणाला दुःख देऊ शकत नाही. ते केवळ आंधळेपण आहे, सत्य न जाणण्याची ती अज्ञानाची भावना आहे. इतक्या स्पष्ट शब्दात बुद्धानं ती पुढे मांडलेला. आणि मग प्रश्न निर्माण होतो की खरंच मनुष्याचं मनच सुख कसं निर्माण करतं, दुःख कसं निर्माण करतं, जर ते खरं असेल तर. आणि त्यासाठी बुद्धानं मग हा मार्ग सांगितला की तो मार्ग तुम्हाला कळला पाहिजे, कसं होतं ते कळलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं होतं ती पद्धत बदलली तर तसं होणार नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. दोनच गोष्टी आहेत. काय कळलं पाहिजे माणसाला? सुखदुःख कसं निर्माण होतं, बरोबर आहे. मग त्याला सुखच पाहिजे आहे तर त्यानं काय केलं पाहिजे? सुखदुःख कसं निर्माण होतं ते लक्षात घेऊन दुःख ज्या पद्धतीने निर्माण व्हायचं ती पद्धती नाकारली पाहिजे, ती सोडून दिली पाहिजे. आणि सुख ज्या पद्धतीने निर्माण होतं त्या पद्धतीवरती लक्ष दिलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि या अर्थानं माणसाचं सुखदुःख त्याच्या हातामध्ये आहे, बाहेरची कोणतीही शक्ती ते देणारं नाही. म्हणून बुद्ध ठामपणे सांगतात की मोक्ष देणं, मोक्ष म्हणजे सर्व सुखाची अवस्था म्हणतात, ते स्वर्ग देणं, हे बुद्धाचं काम नाही. आणि म्हटलं बुद्धानं आपण ते करायचं तरी बुद्ध करू शकत नाहीत. का तर सृष्टीचा नियमच वेगळा आहे. प्रत्येक माणसाचं मन स्वतंत्र आहे आणि त्या माणसाच्या मनाचा ठाव दुसरा कोणाला लागत नाही. त्या माणसाच्या मनाला हात लावणं, त्याला स्पर्श करणं हे सुद्धा कोणाला शक्य नाही. मग त्या मनामध्ये बदल घडवून आणणं तर ही केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. ही बुद्धाची अतिशय मूलभूत अशी चिंतनधारा आहे. काही लक्षात येतं आपल्याला?
मग खरंच जर मनुष्य इमानदार असेल स्वतःच्या बाबतीमध्ये, खरंच जर त्याला आपल्या सुखाची चाड असेल, तर माणसानं हा विचार केला पाहिजे, मला सुख जर मिळायचं असेल तर सुख कसं निर्माण होतं ते मला कळलं पाहिजे. मला दुःख नको असेल तर दुःख कसं निर्माण होतं ते मला कळलं पाहिजे, म्हणजे मी ते निर्माण होऊ देणार नाही, किंवा दुसरं कोणी निर्माण करत असेल तर ते करू देणार नाही, त्याच्यापासून दूर राहील. म्हणून शेवटी जे काही करायचं ते माणसालाच करावं लागतं. सुखासाठी धडपडायचं माणसालाच धडपडावं लागतं, दुःख नाकारायचं त्याच्यापासून दूर पळायचं माणसालाच पळावं लागतं, दुसरा काही मार्ग नाही. आणि म्हणून बुद्धानं पुन्हा तितक्याच ठामपणे सांगितलेलं आहे की मनुष्य स्वतःचा स्वामी स्वतः आहे. अत्ताई अथनो नाथो, कोही नाथो परोसिया, दुसरा कोणी त्याचा स्वामी होऊ शकत नाही, कुठला देव नाही आणि कुठली बाहेरची शक्ती नाही. त्यानं जर स्वतःला नीट घडवलं, आत्तानं सुदंतेनं, आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्या मनाला योग्य पद्धतीनं घडवलं जडवलं, तर तो स्वतःचा दुर्लभ असा स्वामी होतो. नाथो लभती दुर्लभं, म्हणजे तो दुःखातून मुक्त होतो. त्यामुळं शेवटीचा धम्म हा बुद्धासाठी नाही, ठीक आहे, बुद्धाचा धम्म हा माणसासाठी आहे. निश्चितपणे त्याला खात्रीनं सुख मिळवून देणारा आहे. खात्री का पटली तर बुद्धानं प्रत्यक्ष ते अनुभवलेलं आहे, आणि बुद्धाच्या नंतर अशा लक्षावधी लोकांनीही त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं बुद्धाची थेअरी, बुद्धाची शिकवण, बुद्धाचे सिद्धांत कसोटीला उतरलेले आहेत, सत्य ठरलेले आहेत, त्यामध्ये चुकीचं असं काहीही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळं आज मानवजातीच्या इतिहासामध्ये सर्व धर्मांना काही कसोट्या लावून त्यांची तपासणी केली तर बुद्धाचा धर्म सर्व कसोट्यावरती सत्य ठरतो, बाकीचे धर्म कुठल्याही कसोटीवरती सत्य ठरत नाहीत. हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे. हे समजणं, हे जाणण्याची शक्ती अंगी येणं, याला बुद्धानं म्हटलं आहे सम्यक दृष्टी. प्रत्यक्ष पहा, आपल्या अवतीभोवती काय आहे ते पहा, आपण स्वतः नेमके कसे आहोत ते पहा, त्याची नीट यथार्थ जशीच्या तशी जाणीव करून घ्या. त्याला म्हटलं यथाभूत ज्ञान दर्शन, जसं आहे तसं जाणणं. उगीच त्या गोष्टीला काहीतरी कल्पना चिकटून त्याच्यामध्ये भलतं सलतं बघू नका. ज्याप्रमाणे आपल्याला हिंदू धर्मामध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळतं की दगडाची किंवा कुठल्या तरी धातूची मूर्ती तयार केली जाते, ती काल्पनिकच असते, आणि त्या मूर्तीमध्ये सामर्थ्य आहे, अद्वितीय शक्ती आहे, ती आपल्या इच्छा पूर्ण करू शकते, आपल्याला पाहू शकते, आपलं दुःख निवारण करू शकते. अशा प्रकारची मनुष्य आशा करतो, ही त्याची नुसती अपेक्षा आहे. पण ती धातूची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये कुठलीही ताकद नाही, हे सत्य आहे. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून मूर्तीपूजा यासारखी दुसरी कुठलीही अंधश्रद्धा नाही. सर्व अंधश्रद्धेचं मूळ आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि या दृष्टीने जर बघितलं तर भारत देश हा फक्त आंधळ्या लोकांचा देश आहे असं म्हणावं लागेल. ख्रिश्चन डोळस आहेत असं म्हणायचं आपल्याला नाही म्हणतायत. ते मूर्तीची पूजा करत नाही, पण तो अशी कुठली तरी द्वितीय शक्ती म्हणतात आणि त्या शक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तो संपर्क कधीही साधला जाऊ शकत नाही.
संपर्क साधण्यासाठी मीडियम लागतं, माध्यम लागतं. काय माध्यम आहे माणसामध्ये आणि त्या ईश्वरामध्ये, त्या कल्पनेमध्ये? माध्यमच नाही. संपर्क साधू शकत नाही तुम्ही. त्यामुळं ज्या गोष्टीचा आपल्याला लाभ घ्यायचा, ज्या गोष्टीचा फायदा घ्यायचा, ज्या गोष्टीपासून सुख वगैरे काही मिळवायचं, ती गोष्ट जर आपल्या काह्यातच नसेल, त्याच्याशी संपर्क साधण्याची आपल्याजवळ कुठली सोयच नसेल, तर आदान प्रदान होईल कसं? देवाणघेवाण होईल कसे? आपण दिलं त्यानं घेतलं, त्यानं दिलं आपल्याला मिळालं, हे होईल कसं? होऊ शकत नाही. आणि इतकी पराकोटीची अंधश्रद्धा मनुष्य बाळगतो आणि जीवनभर त्याच दुःखामध्ये तसाच मरतो, त्याच्या पदरात काही पडत नाही. हे सारं त्या माणसाला कळलं पाहिजे, त्याची जागृती झाली पाहिजे, त्याचं मन ते पाहण्यास सक्षम झालं पाहिजे. ह्या मनाच्या सक्षमतेलाच बुद्धानं सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. हे नुसतं डोळ्यांनी पाहणं नाही, हे आपल्या बुद्धीनं पाहणं आहे, आपल्या अनुभवावरती तपासणं आहे, खरंच खरं आहे की खोटं आहे याची खात्री करून घेणं आहे. आणि म्हणून बुद्धच फक्त जगाच्या भाषेमध्ये, सर्व धर्मांच्या भाषेमध्ये वेगळं बोलतात आणि काय सांगतात? जर माणसाची हिंमत असेल कोणाची माझं म्हणणं खरं आहे की खोटं आहे पाहण्याची, तर त्यानं येऊन प्रत्यक्ष पाहावं. ही पश्यथ, ये आणि बघ, हे चॅलेंज कुठलाही धर्म करत नाही. सारे धर्म म्हणतात माना, बाकी बोलायचं नाही, विश्वास ठेवा, बाकी काही बोलायचं नाही. बुद्ध म्हणतात विश्वास ठेवूच नको, मानूच नको, ये आणि बघ, प्रथम खात्री करून घे. पश्यतं वेदितव्य, प्रत्यक्ष आजमावून, प्रत्यक्ष करून, प्रत्यक्ष त्याप्रमाणे वागून खात्री करून घे, तेव्हा तुझ्यावरती विश्वास ठेव. म्हणून बुद्धाचा धम्म हा मानणाऱ्यांचा धर्म नाही, बुद्धाचा धम्म हा विश्वास ठेवणाऱ्यांचा धम्म नाही. आणि बाबासाहेब गेल्यानंतर मेजॉरिटी लोक फक्त मानतात, जाणत काहीही नाहीत. आपल्या हिताचं, आपल्या सुखाचं आहे काय याचा त्यांना पत्ताच नाही. आणि म्हणून त्याचा कोणाला लाभ झालेला नाही. गेली 60 वर्ष हा त्याचा पुरावा आहे. म्हणून आज जे स्वतःला बौद्ध म्हणतात, अगदी स्ट्रिक्ट काटेकोर भाषेत बोलायचं, दे आर नो वेअर नियर द बुद्ध. ते बुद्धाच्या जवळपास सुद्धा गेलेले नाहीत. आणि बुद्धानं पाहायला सांगितलं तर कोणी डोळेच उघडले नाहीत. आणि म्हणून नेमका बुद्ध धर्म काय आम्हाला पत्ताच नाही. मग आमचा बुद्ध धर्म कसा होऊन बसलेला आहे? विहार बांधायचं, तिथे मूर्ती बसवायची, त्याची प्रतिष्ठापना करायची, त्याला लोक हल्ली प्राणप्रतिष्ठा सुद्धा म्हणायला लागलेल्या. स्थापना झाली की लागला पूजा अर्चेला, इतक्याच मेणबत्त्या लावल्या पाहिजे, इतक्याच अगरबत्त्या लावल्यात पाहिजे, अशीच फुलं घातली पाहिजे, मूर्तीला हाल घालू नका, अमुक साऱ्या गोष्टी तिथे आल्या. आणि दररोज मूर्तीपुढे पंचांगप्रणाम केलाच पाहिजे. बस एक वेगळ्या कर्मकांडामध्ये अडकून पडला. जे बुद्धांना फेटाळलं ते आम्ही स्वीकारलं. आणि हा आज आमचा बुद्ध धर्म आहे. खरं आहे की खोटं आहे? म्हणून त्या विहारामध्ये कोणी मनुष्य जात नाही. एवढंच करण्याची ज्याला सवय आहे ते आपले जातात. मग पूर्वी देवाची करत होतो, चला आम्ही फक्त देव बदलला, जुना उचलून बाजूला ठेवलं आणि तिथे बुद्धाला बसवलं, काम संपलं. म्हणजे नव्या बाटली जुनीच दारू, इतकं सोपं काम आहे. अरे ती बाटली एखाद्या वेळेस नको बदलू, पण दारू तर बदल. पण ते काही आम्ही अजिबात केलेलं नाही.
आणि हेच काम इतक्या दिमाखानं करतो. किती जबरदस्त जयंत्या होतात पहा, किती जबरदस्त कार्यक्रम होतात ते पहा. आणि माणसाला इतकं उधाण येतं त्याच्या श्रद्धेला की तो भरभरून दान देतो. अरे एवढं दान मिळतं का? मग लागलीच पिवळ्या वस्त्राची किंमत वाढते आणि कोणी आपलं ते घालून दानाच्या मागे लागतो. हे अशा प्रकारचं आत्ताचं बौद्धांचं जीवन आहे. म्हणजे बौद्ध समाजानं बाबासाहेबांच्या नंतर पूर्णपणे त्या धर्माची वाट लावलेली आहे असं म्हटलं तर कोणालाही अतिशयोक्ती वाटू नये. प्रश्न आहे सम्यक दृष्टीचा. डू यू अंडरस्टँड? ते जाणण्याचा प्रयत्न केला आहे का आपण? ते समजण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे का? जर समजलं तर आपण गप्प बसू शकत नाही. एखादी गोष्ट पटली मनाला तर मनुष्य स्वस्थ राहू शकत नाही. तो त्याच्या मागे लागतो, पाठपुरावा करतो, करायला लागतो, धडपडतो. हा तर अनुभव आहे आपला. एकदा टार्गेट ठरलं की मनुष्य कामाला लागला. आता इथे बौद्धांचं मुळात टार्गेटच ठरलेलं नाही ना, त्यांना टार्गेटचाच पत्ता नाही. त्यांना एवढंच माहीत आहे, विहार बांधायची, मूर्ती बसवायची, उद्घाटन करायचं, कुलूप ठोकायचं, चालू राखायचं, बुद्धा तू तिथे राहा, आम्ही आमच्या कामाला लागतो म्हणून. हे असं एकंदरीत बौद्धांचंच वातावरण आहे. म्हणून कोणी या भ्रमामध्ये कृपया राहू नये की भारतामध्ये बौद्ध आहेत. देर आर नो बुद्धिस्ट इन इंडिया. असतील तर फार थोडे आहेत ज्यांना त्याची जाणीव आहे, जे करतात. त्यांची संख्या नगण्य आहे म्हणायचं झालं तर. पण मेजॉरिटी जी आहे ती केवळ नव्या बाटलीत जुनी दारू आहे एवढं समजायचं. यापेक्षा खरंच त्याला काही अर्थ नाही. मग आता बाबासाहेब काय म्हणतात ते पहा. एवढी प्रस्तावना केल्याशिवाय पुढचं कळत नाही म्हणून सांगावं लागलं. काय म्हणतात बाबासाहेब? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी एक थोर तत्व आहे. सम्यक दृष्टी श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्ली आहे. जे आपण लक्षात घेतलं अगोदर की मनुष्याला सर्व सुखी व्हायचं असेल तर त्या जीवनाचा पायाचा आहे, प्रस्तावना आहे, गुरुकिल्ली आहे. तोच मार्ग आहे, दुसरा काही मार्ग नाही. सम्यक दृष्टीचा अभाव. आता हे फार महत्त्वाचं वाक्य बाबासाहेबांनी लिहिलं आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ आहे. या देशातल्या मेजॉरिटी लोकांच्या मध्ये सम्यक दृष्टी नाही, इन्क्लुडिंग बुद्धिस्ट. मग हे सारे काय पुण्यात्मे आहेत का? अरे सरळ सरळ पापाच्या मार्गाने जाता, तुम्ही पापच करतात. कारण पापाचं मूळ कुठे आहे? सम्यक दृष्टी न कळण्यात पापाचं मूळ आहे. जर सम्यक दृष्टी आपल्याला मिळालेली नाही तर आपल्या हातून पापच घडणार. पण पाप आणि पुण्याची मग बुद्धानं काय व्याख्या केलेली आहे? ज्यातून दुःख निर्माण होतं ते पाप, ज्यातून सुख निर्माण होतं ते पुण्य. आणि ही कसोटी आपण उभ्या देशाला भारतीयांना लावल्या तर क्षणोक्षणी पाप करणारी माणसं आहेत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी पाप करणारी माणसं आहेत. धर्माच्या नावानं पाप करणारी म्हणजे हिंसा करणारी, मारामारी करणारी, दंगेधोपे करणारी आहेत की नाहीत? जिथे ही अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता सर्व प्रकारच्या दुःखाला जन्म देते, ते सर्व पापमय आहे. काही लक्षात देत आहे आपलं? कोणत्या धर्माची गोष्ट करता आणि त्या कोणत्या धर्मातून माणसाच्या कल्याणाची अपेक्षा बाळगता? तो मार्ग या देशामध्ये केव्हाच नष्ट झालेला आहे. आणि तो मार्ग ज्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात तोच बाबासाहेबांनी 1956 साली पुन्हा या देशामध्ये आणला. आणि काय भूमिका घेतली? सारा भारत बौद्धमय करायचा. दृष्टी विशाल होती, संकुचित नव्हती. मी आणि माझ्या समाजापुरतंच ही भावना नव्हती.
तर इथं प्रत्येक माणसाची गरज आहे. या देशामधल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला याचीच आवश्यकता आहे, शिवाय दुसरा मार्गच नाही. आणि म्हणून तो त्या प्रत्येक माणसाला उपलब्ध करून दिला पाहिजे. या आशेनं बाबासाहेबांनी परत भारतामध्ये बुद्ध धर्म आणला आणि या देशामध्ये तो प्रकाशाचा मार्ग सुरू केला. पण त्या प्रकाशाच्या मार्गावरती चालायला भारतीय माणसं तयार नाहीत. आणि जी बाबासाहेबांना मानतात, कारण त्या मागासवर्गीयामध्ये जन्मले म्हणून ते उपकार मानल्याशिवाय ते काही पर्याय नाही बाबासाहेबांचे, ते सुद्धा हे करायला तयार नाहीत. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्वश्रेष्ठ चमत्कार हे कार्यकारण भावाची प्रतिक्रिया असे पाहायला शिकले पाहिजे. परत दुसरं महत्त्वाचं तत्व बुद्धाने मांडलं. सर्व कार्यकारण भावाची प्रक्रिया आहे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. कारणाशिवाय काही घडत नाही. जे जे परिणाम पाहतो ते परिणामसुद्धा कारणामधूनच होतात. पुन्हा इतका वरवर भासतो तितका सोपा शब्दप्रयोग नाही. पाली भाषेमध्ये त्याला पतिच्च समुपपाद असं म्हटलेलं आहे. मराठीमध्ये संस्कृतमध्ये प्रतित्य समुत्पाद असा शब्दप्रयोग होतो आणि त्याचा मराठी अर्थ कार्यकारण भाव असा होत नाही, तर संस्कारित समुत्पाद असा अर्थ होतो त्याचा. कंडिशन को प्रोडक्शन असा इंग्लिशमध्ये अनुवाद केला जातो आणि तो अचूक अनुवाद आहे. कंडिशन्ड को प्रोडक्शन. मराठीमध्ये त्याचा अनुवाद फक्त संस्कारित म्हणजे कंडिशन, क्रो प्रोडक्शन म्हणजे समुत्पाद, सर्वांच्या मिळून निर्माण, सर्वांच्या माध्यमातून निर्माण झालेलं. म्हणून आज भारतामध्ये या शब्दाचा अर्थसुद्धा योग्य प्रकारे मांडला गेला नाही. आणि ज्या लोकांनी मराठीमध्ये या विषयावरती लिहिलेलं आहे त्यांनी फक्त कार्यकारण भाव असा शब्दप्रयोग केलेला आहे. तो 100% बरोबर नाही. तो संस्कारित समुत्पाद अशा प्रकारचा असला पाहिजे. हा नवीन शब्दप्रयोग मी आपल्याला सुचवतो आहे. आणि मग पुढे बाबासाहेब काय म्हणतात ते बघा. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यक्रम भावाची ओळख. भिक्खू ज्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहे, याचे कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने बांधलेली असल्यामुळं ती तिरस्करणीय, दुःखकारक, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का, तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्या कारणानं. थोडक्यात जगामध्ये जे काही वाईट घडतं आहे, हे वाईट का घडतं आहे, तर त्यांच्याजवळ सम्यक दृष्टी नाही म्हणून. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसं नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारतं आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यायोग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान असले पाहिजे. आता बुद्धाच्या त्या शिकवणीप्रमाणे, त्या मार्गाप्रमाणे जगायचं आहे. हे लहान मुलं काही जन्माल्याबरोबर ठरवतात? शक्य नाही. ते जेव्हा कळण्याचं वय होतं, जेव्हा समज येते, तेव्हा त्याला ते ठरवता येतं. बरं काय, वाईट काय, चांगलं काय, वाईट काय वगैरे, घ्यायचं की नाही घ्यायचं. ही शक्ती ज्याच्यामध्ये निर्माणच झालेली नाही, अशा बालकाला जेव्हा आपण बौद्ध म्हणतो तेव्हा आपण कोणता पराक्रम केलेला असतो सांगा? जन्मानं कोणी बौद्ध होत नाही, होऊ शकत नाही, हा याचा पुरावा आहे. तरीही बाबासाहेब गेल्यानंतर या देशातले लोक स्वतःला जन्मानं बौद्ध म्हणायला लागले की नाही? सारे जन्माने बौद्ध आहेत. कोणाच्या घरामध्ये जा, तथाकथित बौद्धांच्या घरात, तो बौद्ध कसं काय, बुद्धाचं काय कळलं? काय कळण्याची गरज आहे? जन्मानं बौद्ध आहे, माझे आईबाप बौद्ध आहेत.
म्हणजे काय, कट्टर जय भीमवाला. आता पहा त्याची कट्टरता कुठे आहे ते, काही लक्षात येतं? ह्या कट्टरपणामुळं आणखी नुकसान झालं त्याचं आणि समाजाचं. काही लक्षात आपल्याला? बस त्याच्यामध्ये म्हणून जय भीमवाला म्हणजे मी ऑटोमॅटिक बौद्ध, काही बोलायचं नाही त्याला. तर इतक्या अज्ञानामध्ये बाबासाहेबांच्या नंतर त्यांचा समाज ढकलला गेला, एवढ्या अज्ञानामध्ये, आणि तो स्वतःला बौद्ध म्हणतोय. मोठा आश्चर्यच आहे. म्हणून धम्म शिकायला जेवढ्या मोठ्या प्रमाणात माणसाच्या मनामध्ये इच्छाशक्ती निर्माण व्हायला पाहिजे आणि तिकडे तो खेचला गेला पाहिजे की मला याच मार्गाने जायचं आहे, हे तर मला हवं आहे, याशिवाय दुसरा उपाय नाही, माझं जीवन जगण्याचा मार्ग फक्त धम्माचाच मार्ग आहे. अशी जेव्हा इच्छाशक्ती बळावते आणि मनुष्य तिकडे खेचला जातो, जिथे इथे धम्म शिकायला मिळेल, जिथे इथे करायला मिळेल, जिथे इथे संपर्कात यायला मिळेल, तिकडे खेचला जातो. त्या खेचण्याच्या शक्तीला श्रद्धा म्हणतात. आणि अशी श्रद्धा आपल्याला बौद्ध समाजामध्ये तिळमात्र पाहायला मिळत नाही. काय घेणं देणं आहे, कशाला विहारात जायचं. मग त्यातूनही थोडीशी जास्त अक्कल असणारी माणसं पुढारपण करतात आणि काय म्हणतात, हे बाबासाहेबांनी म्हटलं होतं प्रत्येकानं दर रविवारी विहारात गेलंच पाहिजे म्हणून तुम्ही जा. आहे कशाचं कशाला ताळतंत्र. अरे त्या विहारामध्ये शिकवणारच कोणी नाही, तू काहीतरी त्या मूर्तीची पूजा करायला पाठवतो का? याला म्हणतात उंट्यावरून शेळ्या हाकणं. विहारामध्ये दृष्टी मिळवण्यासाठी जायचं असतं. सम्यक दृष्टी ही संपादन करण्यासाठी जायचं असतं. ही एकदम काही लाभत नाही, हळूहळू हळूहळू हळू वाढत जाते. म्हणून कायम जावं लागतं. आपल्या सम्यक दृष्टीमध्ये उत्तरोत्तर सतत सुधारणा कराव्या लागतात. आणि तेव्हा कुठे मनुष्य सम्यक दृष्टीच्या प्रमाणे आपलं जीवन जगू शकतो. ही सर्व प्रक्रिया घडते त्या विहारामध्ये. आणि ही प्रक्रिया घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शक लाभावे, योग्य मदत लाभावी माणसाला. म्हणून बुद्धानं भिक्खू संघ निर्माण केला की तू कर, हे करून दाखव, इतरांच्या मनामध्ये ते उतरव, त्यांना योग्य प्रकारे शिकव. एवढी प्रचंड जबाबदारी त्यांनी भिक्खू संघावरती दिली. आणि आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं, देशात पाहायला मिळतं की त्या भिक्खू संघाची पूर्णपणे वाट लागलेली आहे. एक तर त्यांना अशा प्रकारचं कार्य कुठे करताच येत नाही, अर्थात सर्वांची कुवत आहे अशातला काही भाग नाही. म्हणून भिक्षू बनतानाच कोणी याचा विचार केला नाही की मी कशाला बनलो. म्हणून जेव्हा कोणी आपल्याला कोणी भिक्षू बनेल त्याला फक्त पहिला प्रश्न विचारायचा की आपण भिक्षू का बनलात. बस त्याच्या उत्तरामधून कळेल की हे कितीही डुलकी बाहुली आहे, ती कुठेही फिरवा पुन्हा आपली सरळच. मी अनेकांना प्रश्न विचारले, 50 वर्षे जे भिक्षू राहिले त्यांनाही मी प्रश्न विचारले. आणि वाईट गोष्ट आहे, दुःखाची, की त्यांना कोणालाही खरं उत्तर देता आलं नाही. साऱ्यांचं ठरलेलं उत्तर अनेकदा, हा प्रश्न विचारतो तुम्ही, अहो धम्माचा प्रचार करायला कुठे माणसं आहेत. आम्ही धम्म प्रचारासाठी भिक्षू बनलो म्हणून. ठरलेलं उत्तर आहे आणि सर्वात लबाड उत्तर आहे, सर्वात खोटं उत्तर आहे. का तर बुद्धाची भूमिका काय, अरे तुला तुझेच डोळे उघडले, तू आता दुसऱ्यांचे कसे उघडणार. सम्यक दृष्टी तुझ्याजवळच आलेली नाही, तू दुसऱ्याला काय दृष्टी देणार.